बाजूला उडी मार, बाजूला उडी मार, पडतो. सकाळ सकाळच्या पाखराच्या किलबिलाटानं आपल्याला जाग आली आणि जाग आल्यावर आपण उठून पाहतो काय आपली बायको तर आपल्या अगोदर उठून गेलेली होती. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या अंगातला आळस घालण्यासाठी उठून बसलो आणि त्याच्यानंतर मस्त कमरेला मोडल्यानंतर आपल्या अंगातला आळस घातला आणि त्याच्यानंतर आपण बायको कुठे गेली हे शोधण्यासाठी बाहेर पडून बघतो तर काय आपली बायको तर फ्रेशपैकी मस्त दात घासत होती. आणि त्याच्यानंतर आपल्याला पण लक्षात आलं की आज तर सोमवार आहे आणि सोमवारी सकाळी आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं हे ठरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण फ्रेशमध्ये 2 मिनिटांमध्ये दात घासली आणि फ्रेश पण झालो. आणि त्याच्यानंतर आपण निघालो बाहेर फिरायला निघालो. तर हा रोड आहे बघा, हातगाव रोड. आणि या रोडवर थोड्याशाच अंतरावर पुढे वडगावच्या पुढे एक छोटासा पेट्रोल पंप आहे. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, आपण गेलो टाकायला, पण तिथं पण पेट्रोल नव्हतं. अंकल बोले का लाव. आता तिथून आपण काही अंतरावर पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो एक तळेगाव पाटीपासून आपल्याला एक कमानी लागते तळेगावची कमानी लागल्यानंतर तिथून आपल्याला मध्ये जायचं. मध्ये गेल्यानंतर थोडंसं आपण पाहत होतो की आपली बायको खूप बचर करत होती. त्याच्यानंतर आपण कॅमेरा सुरू केला आणि तिचे तोंड बंद झालं, कारण कॅमेरा चालल्यानंतर बाया खूप जास्त लागतात. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर काही अंतरावर तळेगावच्या पण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक हे पिंगळीचा तलाव लागते बघा. याची नोंद आहे आपल्या नांदेडमधील सर्वात मोठा एक पाटबंधारा म्हणून या तळ्याची आपली नोंद आहे, असं आम्हाला आमच्या भूगोलच्या सरांनी सांगितलं होतं. आणि तिथून थोडंसं अंतरावर गेल्यानंतर एक मासे आम्हाला हातात बाटली घेऊन येताना दिसले सकाळी. वाह क्या मुस्कुराहट है. आणि ते हातात बाटली घेऊन सकाळी कुठं जात होते काय माहिती. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो होतो हातगाव तालुक्यातील सर्वात प्राचीन प्रसिद्ध असलेलं केदारनाथ येथील महादेव मंदिराच्या परिसरामध्ये. आणि इथे पाहू शकता तुम्ही की इथे एक छानशी कमानी आहे आणि एक किती मोठमोठाले झाड आहेत. या एरियामध्ये एवढं सुंदर वातावरण असताना श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला काय सांगू, तुम्ही आल्यानंतर पहा. आणि या एरियामध्ये सगळ्याला बऱ्यापैकी 90% पब्लिकला माहिती आहे, पण ज्या लोकांना माहिती नाही, जे हातगाव तालुक्याच्या बाहेरून पाहतात किंवा हे व्हिडिओ पाहत आहेत, नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून पाहत आहेत, त्यांच्यासाठी विशेष सांगणं म्हणजे हे जे मंदिर आहे, हे तुम्हाला मेन मंदिर दिसत आहे, हे पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी एक बारव आहे. बारावमध्ये आम्ही पाहत होतो तर पाणी पण होतं बरेचसं. आणि त्याच्यानंतर आपल्या बायकोनं सांगितलं की एक छुपा रुस्तम इथं पाण्याच्या बाहेर येऊन बसलेला आहे. आम्ही त्याच्यावर तुम्हाला झूम करून दाखवतो, मग किती मस्त पाण्याच्या बाहेर येऊन बसलेला आहे. आणि पलीकडच्या साईडनं पण एक छुपा रुस्तम बसलेला आहे. आणि इकडे वर आहे बघा देवीचे मंदिर. देवीच्या मंदिराच्या तिथंच बाबाजी वगैरे बरोबर बसून असतात. आणि त्याच्या बाजूलाच देवीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे बघा एक भोजनालय, जिथे की माझ्यासारखे असंख्य लाखो भक्त की महाप्रसादाचा कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. त्याच्यानंतर आपण एक्झिट गेटमधून बाहेर आलेलो आहे, मंदिरातून बाहेर पडलेलो आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे किती मस्त वातावरण आहे. इथं मोठमोठाले झाडं आणि हे झाड एवढे गच होतात पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये एवढं भारी वातावरण होतं ना. आणि तुम्ही पाहू शकता मधमाशाचे पोळे, मोठमोठे मधमाशाचे पोळे आहेत. एवढं सुंदर वातावरण पाहून आपली सेल्फी काढणारी भवानी माता जागा झाली. त्याच्यानंतर मला म्हणली एक फोटो काढा. त्याच्यानंतर मी तिला थांबलो आणि पोज द्यायला सांगितलं आणि मी तर व्हिडिओ करून घेतलो. तिला तर खूपच परेशान करलो फोटो काढण्यासाठी. त्याच्यानंतर आपण निघलो एक्झिट गेट म्हणून बाहेर. आणि तिथं पाहतो तर काय आपली भाऊकी तर मस्त नारळ सोलून ठेवत होती दुसऱ्या गिरायकांसाठी. आणि त्याच्यानंतर आपण भाऊकीला आपल्या नारळाचे पैसे वगैरे दिले आणि आपल्या भाऊला म्हणलो की भाऊ एक एक्स्ट्रा पण द्या. मग भाऊ नाराज होऊन आपल्याला पण देत होते, कारण त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नव्हतं. मी विचारलं काय झालं भाऊ, थोडं सकाळी हसत जा जराशी, कारण भाऊ म्हणले बापाने गिरायकासाठी माझी पण झोप मोडलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण निघालो आपल्या परीकडे, कारण परीला सांगितलं होतं परी आपण चाललोय, आपल्याला अर्धा घंटा पण लागू शकतोय. आणि रिटर्न जाता रस्त्यालाच आपल्या बहिणीचं घर आहे. त्याच्यानंतर आपण म्हणलं की बहिणीला थोडं भेटून जाऊ. आणि इथे येऊन पाहतो तर काय बच्चा पार्टी तर काहीतरी वेगळंच काम करत होती. बच्चा पार्टी नेमकं काय काम करत आहे हे एकदम आपल्याला लक्षात आलं नाही. आणि आता आहे पावसाळ्यामुळे आता सुरुवातीला पकड्या खूप निघतात, पण रात्री आपल्याला पकड्या त्रास देऊ नये म्हणून याच्यासाठी आपण गावरान जुगाड आहे. बल्बाच्या खाली आपण टोपल्यामध्ये मस्त पाणी ठेवायचं, पूर्ण ते बल्बाचा उजेड त्या पाण्यामध्ये पडतो आणि पकड्या पूर्ण त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि पाण्यामध्ये पडतात. आणि त्याच्यानंतर बच्चा पार्टीने ठरवलं की चला मामाला आपण आपली बागायती शेती दाखवू. आणि बच्चा पार्टी निघाली मामाला घेऊन शेती दाखवायला. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वांग्याची शेती कशी भरलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो तर काय बच्चा पार्टी आम्हाला सांगत होती की पहा आमची मसळ पण इथं आहे आणि खूप दूध देते आणि इथं आम्ही काहीतरी करून खाल्लेलं असं काहीतरी सांगत होती. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा त्यांचा बंगला म्हणे, कशाचा तर चवळीचा बंगला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढं बच्चा पार्टी आपल्याला दुसरं काहीतरी शेती दाखवायला नेत होती. आणि त्याच्यानंतर बच्चा पार्टीनं आपल्याला नेलं बघा भेंडीच्या शेतीमध्ये. आणि बच्चा पार्टीचं म्हणणं काय आहे तुम्ही आता ऐकून घ्या. ये क्या है, ये क्या है? हाँ अच्छा सांग, इसका क्या करते हैं? इसको बेचते हैं तो उससे क्या होता है? पैसे आ जाते हैं. तो अपने चैनल को सब्सक्राइब करने के लिए बोलो पब्लिक को, लाइक करो फॉलो करो, बोलो मुँह से बोलो लाइक करो फॉलो करो. ओके डन. ऐकणार ना पब्लिक आपलं आता? पब्लिक ऐकणार की नाही आपलं? ऐकणार ना? चला डन. बंद करू आता.